हाय, तर नमस्कार, मी सोनाली. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात? मस्त मजेत ना? तर आता ख्रिसमसची सुट्टी पडलेली आहे बघा, आणि आम्ही चाललो आहे कोकणामध्ये. हा शेळू पण लागतो करायला. 2-3 दिवस त्याला सुट्टी असल्यामुळे आता आम्ही कोकणात चाललेलो आहे. तर कोकणात कुठे चाललेलो आहे हे पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण आलेलो आहे कोकणात, नागाव बीचला आलेलो आहे. आता आपण किती सुंदर झाडी वगैरे आहे, ते सकाळी सकाळचं वातावरण आहे सुंदर, आणि या सकाळच्या सुंदर वातावरणातच आता आम्ही बीचवरती चाललेलो. सकाळचे वाजले आहेत आता 8, आणि इथे बघा हे दुकानं लागलेले आहेत सगळे. किती सुंदर व्ह्यू आहे सकाळी सकाळी. सकाळी सकाळी लोक नाश्ता करून बीचवर जात येते, पण आता आम्ही तसंच चाललेलो आहे बीचवरती, कारण मुलांना बीचवरती खेळण्याची खूप उत्सुकता होती. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट बीचवर चाललो नाश्ता न करता. बघा आता आपण आलेलो आहे नागाव बीचला आलेलो आहे, आणि ते सकाळी सकाळी इथे बंगळी सुपर दुकान लागलेली आहे बघा. इथे सकाळी सकाळी बोट आता बीचवरती यायला सुरुवात झालेली आहे, कारण सगळे लोक हे उन्हापेक्षा सकाळी लवकर बीचवरती जातात. आणि बीचवरती गेल्यानंतर त्यांना थोडंसं पाण्यात खेळायचं असतं, काहींना बोटिंग करायचं असतं, काही बनाना राईड करतात, तर काही ATV असते, बाईक आहे त्याच्यावरती बाईक रायडिंग करतात, हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग, सगळं म्हणजे असं सकाळी सकाळी इथं वातावरण खूप छान असल्यामुळं सगळेजण असे खूप एन्जॉय करतात बीचवरती आल्यानंतर. बघा किती छान दिसतंय सगळं वातावरण, असं प्रसन्न आहे. सकाळचं वातावरण खूप छान असतं. आणि बीचवर हा बीच एकदम स्वच्छ आहे, कुठे घाण नाही, कुठे कचरा वगैरे काही साचलेला नाही आहे. एकदम सुंदर वातावरण आहे. बीच पण खूप छान आहे इथला. जसं ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे बरेचशी लोक शक्यतो जवळपास फिरणं ठिकाण पाहतात. तर ते जवळपासचं ठिकाण म्हणजे अलिबाग, नागाव बीच, काशीद बीच, असे जवळपासचे ठिकाणाहून 2-3 दिवसाची ट्रिप होती ना, त्यामुळे जवळपासच जातात बघा. आता हे बाईक रायडिंगवाले पण आलेले आहेत बघा, त्यांच्या गाडीला असे झेंडे लावलेले आहेत. मुलांना ती एक उत्सुकता असते बाबा बीचवरती गेल्यानंतर खेळण्याची. बघा आता ह्या 2 मुली सुंदर किती छान खेळतायत इथे. खूप स्वच्छ असा हा बीच आहे, अजिबात घाण नाही आहे, कुठला स्मेल नाही आहे, ते काही नाही. एकदम पाणी पण एकदम स्वच्छ आहे. एवढंच काय सकाळी सकाळी असल्यामुळे थंड वातावरण आहे तिथले. आता माझ्या मुलांनी घरून जातानाच बघा क्रिकेटचं साहित्य घेतलं होतं, बॅट बॉल, परत फुटबॉल घेतला होता. आम्ही तिथं बीचवरती खूप छान एन्जॉय केलं. सकाळी सकाळी वातावरण पण प्रसन्न होतं आणि सगळ्यांचा मूड असा फ्रेश होता. त्याच्यामुळे तिथं खूप मस्ती केली, क्रिकेट खेळलो, फुटबॉल खेळलो. सोहम असा लांबूनच बॉल टाकत होता, त्याच्यामुळे त्याला थोडं म्हणत होते थोडंसं जवळ येऊन बॉल टाक. शेजारीच तिकडे बघा घोडागाडी चालू आहे, कॅमलची रायडिंग चालू आहे. आता हा आला होता तो विचारायला. आता इथे बघा वेदांत खूप हट्ट करायला लागला होता की त्याला गाडीमध्ये ते बसायची होती, त्याला राईड मारायची होती. तर मी बसले होते त्याला घेऊन,
पण जो होता तो मुलगा तर तो बोलला नाही मी चालवतो. तर त्याला मी सांगत होते की नाही मला गाडी चालवता येते म्हणून मी चालवते. पण त्याने गाडी स्टार्ट करून दिली आणि त्याला सांगितलं तू हात सोडतो. त्याने हात सोडला आणि मीच गाडी घेऊन गेली पुढं. छान वाटते पण ते बीचवरती पण अशा मोकळ्या याच्यावरती गाडी चालवायला. खूप लांबपर्यंत घेऊन गेलेली मी. आता इथे राईड झाल्यानंतर वेदांत आणि सोहम हे पाण्यामध्ये खेळू लागले होते. त्यांनी कपडे वगैरे काढले आणि पाण्यातच ते खेळू लागले. तर इथं खूप लोक असे थोडंसं ऊन पडायला लागल्यानंतर पाण्यात खेळायला जात होते, पाण्यात भिजायला जात होते, काही जण राईड करत होते. मला भिजायचं नव्हतं, मला भिजायचा मूड अजिबात नव्हता कारण खूप थंडी वाजत होती. म्हणून मी आपली फक्त पाण्यामध्ये चालत होते. वेदांत आणि सोहम हे छानपैकी खेळत होते ते पाण्यावरती. सोहम आणि वेदांतला बीचवरती खेळायला खूप आवडतं आणि सगळ्यात जास्त म्हणजे ते पाण्यात खूप खेळतात, खूप मस्ती करतात. आम्ही शक्यतो मुलांसाठी जातो बीचवरती कारण त्यांना खूप एन्जॉय वाटतं बीचवरती खेळण्यासाठी. मला मात्र भिजायचं अजिबात मूड नव्हतं, त्याच्यामुळे मी आतमध्ये काही पाण्यात जात नव्हते. आता इथे वेदांनी खूप हट्ट केला की घोड्यावरती बसायचं, पण मला घोड्यावरती बसायची खूप भीती वाटत होती. पण मी शेवटी त्याला बसायचं होतं म्हणून मी त्याला घेऊन बसले. पण घोडा पण असा शांत होता. ज्यांचा घोडा होता ते आपल्या हाताला धरून चालले होते. मी आपली फक्त बसून राहिले कारण मला ऑलरेडीच भीती वाटत होती की घोड्यावरती चढायचं कसं. चढण्यापासून माझं सगळं प्रॉब्लेमच होता. पण मी कशी बशी त्या घोड्यावरती चढले आणि आम्ही दोघंच जण. मग त्या घोड्यावाल्यांना म्हटलं थोडा वेळ तुम्ही सोडा, रिकामा घोडा सोडा, फक्त आम्हाला फोटो काढण्यापुरतं तुम्ही साईडला व्हा. तर ते साईडला झाले. आम्ही व्हिडिओ काढोस्तोपर्यंत तेवढा व्हिडिओ काढोस्तोपर्यंत त्यांना साईडला उभं केलं होतं. पण एक चांगली गोष्ट की जो घोडा पळाला नाही. घोडा पळाला असं तर आम्ही पडलोच असतो. हे तर आता सगळ्यांना माहिती आहे. काय घोडावाला तिकडे उभा होता, तो पण चालला होता बरोबरच. वेदांतला खूप मजा आली त्या घोड्यावरती बसायला. सोहम काय बसला नाही कारण सोहमला खूप भीती वाटत होती म्हणून. अशा प्रकारे खूप एन्जॉय केलं बीचवरती. सोहम आणि वेदांत पाण्याच्या बाहेर यायलाच नको म्हणत होते, बीचवरनं जायलाच नको म्हणत होते घरी. अगदी दिवसभर म्हटलं तरी आम्ही तिथे खूप वेळ होतो. दुपारी 1 वाजेपर्यंत आम्ही त्या बीचवरतीच खेळत होतो. खूप लोक येतात लहान लहान मुलांना पण घेऊन. तिथल्या जे प्रॉपर तिथले आहे तिथल्या लोकांना एवढं काही वाटत नाही आहे. पण जे आपल्यासारखे बाहेरून जातात त्या लोकांना खूप कौतुक असं बीचवरती मुलांना घेऊन खेळायला जाणं. आता इथे बघा वेदांत आणि सोहम फुटबॉल खेळताना दिसत आहे. ते फुटबॉल अगदी लाटेत पाण्यात टाकणार आणि मग ते खेळत राहणार. अशा प्रकारे आम्ही अशा प्रकारे आम्ही ह्या बीचवरती खूप एन्जॉय केलं. खूप छान बीच आहे. जर तुम्ही कधी तुमचं जायचं ठरलं तर तुम्ही नक्की ह्या बीचला भेट द्या एकदा. खूप छान आणि स्वच्छ बीच आहे असा. संध्याकाळी पण आम्ही एकदा राऊंड मारायला गेलो होतो, तर खूप छान वाटलं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.